माझ्या गरिबीला कंटाळून तू मला सोडलं होतंस ना. बघ, आज मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे. साहेबांनी भर शाळेत घटस्फोटीत बायकोचा अपमान केला. पण जेव्हा मुख्याध्यापकाने सत्य सांगितलं तेव्हा साहेबांचा श्वासच कोंडला. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावची ती एक जुनी जिल्हा परिषद शाळा. सकाळची वेळ होती. अचानक शाळेच्या गेटवर पोलिसांच्या गाड्या आणि लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. वाशिम जिल्ह्याचे नवे आणि अत्यंत कडक शिस्तीचे जिल्हाधिकारी अविनाश पाटील साहेब शाळेच्या अचानक तपासणीसाठी आले होते. अविनाश साहेब रुबाबात गाडीतून उतरले. मुख्याध्यापक आणि शिक्षक घाबरून स्वागताला धावले. साहेब एक एक वर्ग तपासत पुढे जात होते. 7वीच्या वर्गात साहेब शिरले आणि फळ्यावर गणित शिकवणाऱ्या शिक्षिकेने मागे वळून पाहिलं. साहेबांची पावलं तिथेच थबकली. त्यांचा श्वास एका सेकंदासाठी रोखला गेला. ती शिक्षिका दुसरी कोणी नसून अविनाशची घटस्फोटीत बायको पल्लवी होती. अंगावर एक अत्यंत साधी विटलेली सुती साडी, डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर एक अजीब शांतता. 5 वर्षानंतर ते दोघे असे समोरासमोर आले होते. पल्लवीच्या हातातला खडू खाली पडला, पण तिने स्वतःला सावरले आणि ती गप्प उभी राहिली. तो 5 वर्षापूर्वीचा कटू भूतकाळ. 5 वर्षांपूर्वी अविनाश पुण्यात UPSCची तयारी करत होता आणि पल्लवी एका खाजगी शाळेत 5-7 हजारांवर शिक्षिका होती. अविनाशचे सलग 3 प्रयत्न अपयशी ठरले होते. घरात भयंकर गरिबी होती. नातेवाईक त्याला निकम्मा आणि बायकोच्या पैशांवर जगणारा म्हणून हिणवायचे. एके दिवशी पल्लवीने अचानक अविनाश सोबत भयंकर भांडण काढलं. ती जोरात ओरडली, "मला तुझ्या या फालतू संघर्षाचा कंटाळा आलाय. तू आयुष्यात कधीच 1 रुपया कमवू शकणार नाहीस. मी माझा जन्म तुझ्यासोबत गरिबीत सडवू शकत नाही." त्या एका अपमानाने अविनाशचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. रागाच्या भरात दोघांचा घटस्फोट झाला. अविनाश दिल्लीला गेला आणि पल्लवीने वाशिमसारख्या एका मागास गावात बदली मागून घेतली. तो अपमानाचा प्रसंग आणि साहेबांचा अहंकार. आज तोच निकम्मा नवरा या जिल्ह्याचा राजा बनून तिच्या समोर उभा होता. अविनाशने शाळेची तपासणी संपवली आणि पल्लवीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावले. केबिनमध्ये फक्त मुख्याध्यापक, अविनाश आणि पल्लवी होते. अविनाशने अत्यंत तुसडेपणाने आणि गर्वात पल्लवीकडे बघून म्हटलं, "काय मॅडम, 5 वर्षांपूर्वी माझ्या गरिबीला आणि बेरोजगारीला कंटाळून तुम्ही मला सोडून गेला होतात ना. तुम्हाला वाटलं होतं मी रस्त्यावर येईन. पण आज डोळे उघडून बघा, तोच निकम्मा नवरा आज या पूर्ण जिल्ह्याचा कलेक्टर बनून तुमच्या समोर बसलाय. आणि तुम्ही आजही या खेड्यातल्या फाटक्या शाळेत 50 पोरांना शिकवत खितपत पडला आहात. आज तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होत असेल." पल्लवी काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे खाली वळवले आणि तिच्या गालावरून एक अश्रू खाली ओघळला. ती केबिनच्या बाहेर जायला वळली. तो सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग. तेवढ्यात वयस्कर मुख्याध्यापक शिंदे सर पुढे आले आणि त्यांनी पल्लवीला थांबवले. "पल्लवी मॅडम, आज साहेबांना सत्य सांगाच, नाहीतर हे आयुष्यभर तुम्हाला स्वार्थी समजतील." अविनाशने रागाने विचारले, "कोणतं सत्य शिंदे सर?" "हिने स्वतःच्या स्वार्थासाठी मला सोडलं होतं, हेच सत्य आहे." शिंदे सरांचे डोळे पाणावले होते. ते साहेबांच्या टेबलाजवळ आले आणि म्हणाले, "साहेब, तुम्ही पुस्तके वाचून कलेक्टर झालात, पण माणसं वाचायला पार विसरलात. 5 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यातून दिल्लीला गेलात, तेव्हा दिल्लीच्या संकल्प IAS अकॅडमीची 1.5 लाखांची फी आणि तुमच्या दर महिन्याच्या मेसचे जेवणाचे 4,000 रुपये कोण भरायचं, याची तुम्ही कधी चौकशी केली का?"
अविनाश अवाक झाला. ते तर मला एका चॅरिटेबल ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळत होती. शिंदे सर अत्यंत जड आवाजात म्हणाले, साहेब, ती कोणतीच स्कॉलरशिप नव्हती. या पल्लवी मॅडमने बँकेतून 5 लाखांचं पर्सनल लोन काढलं होतं आणि एका ओळखीच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या दर महिन्याला गुपचूप तुमच्या दिल्लीच्या क्लासची फी भरायच्या. तुमच्या नातेवाईकांचे टोमणे आणि पैशांची तंगी तुमच्या ध्येयाच्या आड येत होती. तुमचा स्वाभिमान बायकोचे पैसे कधीच घेणार नाही हे पल्लवी मॅडमला माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतःला स्वार्थी आणि वाईट बायको ठरवून तुमच्याशी भांडण केलं. जेणेकरून रागाच्या आणि सुडाच्या आगीत का होईना, पण तुम्ही दिल्लीला जाऊन कलेक्टर बनाल. साहेब, या माऊलीने स्वतःच्या अंगावर साधी नवी साडी घेतली नाही. एक वेळ उपाशी राहिली, पण या फाटक्या शाळेत राहून तिने तुमच्या यशाचा महाल उभा केला. अहंकाराचा शेवट आणि पश्चातापाचे अश्रू. हे शब्द ऐकताच कलेक्टर अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. ज्या खुर्चीवर बसून तो पल्लवीचा अपमान करत होता, ती खुर्ची तिच्याच रक्ताघामातून बनली होती. अविनाश वेड्यासारखा खुर्चीवरून उठला आणि त्याने कोणताच विचार न करता त्या जिल्हा परिषदेच्या केबिनमध्ये थेट पल्लवीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला. तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. पल्लवी, मला माफ कर. मी नीच आहे. माझ्या यशाच्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं. तू माझं घर नाही सोडलंस. तू स्वतःला जाळून माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास. मला शिक्षेचा अधिकार दे, पण मला सोडून नको जाऊस. पल्लवीने रडत त्याला उठवले. त्या दिवशी एका कलेक्टरचा सगळा रुबाब आणि माज एका साध्या झडपी शिक्षिकेच्या त्यागासमोर कायमचा मातीत मिसळला होता. सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचा असा विजय झाला होता, ज्याने जिल्ह्याच्या राजालाही गुडघे टेकायला भाग पाडले. आई, वडील आणि बायकोच्या पडद्यामागच्या त्यागाला विसरून स्वतःच्या यशाचा माज असणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.